लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। वीज वाहिन्यांमुळे विकास कामांना ब्रेक, दभाशातील ग्रामस्थांचा संताप। शिंदखेडा तालुक्यातील दभाशी गावात विकास कामांना वीज यंत्रणेचा अडथळा निर्माण झाल्याचा मुद्दा समोर आलाय। गावातील विविध विकास कामं वीज पोल आणि वीज वाहिन्यांमुळे रखडल्यानं ग्रामस्थांनी महावितरण प्रशासनाकडे तातडीनं कार्यवाहीची मागणी केली आहे। मौजा दभाशी इथं माननीय मंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून भीम क्रांतीनगर सामाजिक सभागृहांचं बांधकाम सुरू आहे। मात्र सभागृहालगतातून जाणाऱ्या वीज वाहिन्यांमुळे या कामात अडथळा निर्माण होत आहे। याच परिसरात यापूर्वी विजेच्या धक्क्यामुळे दुर्दैवी घटना घडल्याचं सांगितलं जात असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने इथं भूमिगत वीज केबल टाकण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। दुसरीकडे श्रीराम नगर येथील राम मंदिर सभा मंडपाच्या बांधकामालाही वीज पोल आणि तारा अडथळा ठरतात। यामुळे संबंधित वीज पोलचे तातडीनं स्थलांतर करून विकास कामांना गती देण्याची मागणी करण्यात आली आहे। याशिवाय मंत्री जयकुमार भाऊ रावल यांनी मंजूर केलेल्या 10 लाख रुपयांच्या मुख्य रस्त्याच्या कामालाही रस्त्याच्या मध्यभागी उभे असलेल्या वीज पोलमुळे सुरुवात होऊ शकलेली नाही। त्यामुळे मंजूर निधी असूनही विकास कामं रखडल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय की त्यांची भूमिका कोणावरही टीका करण्याची नसून गावातील विकास कामं वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांची सुरक्षितता कायम राहावी एवढीच त्यांची अपेक्षा आहे। महावितरण प्रशासनाने या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी अशी मागणी दभाशी ग्रामस्थांनी केली आहे। वीज पोल आणि वीज वाहिन्यांचा प्रश्न मार्गी लागल्यास गावातील रखडलेली विकास कामं पूर्ण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त होतीये। मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।